साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। मला वाटतं आता आपला सगळा तपास पूर्ण होत आला। आता सगळे पुरावे समोर ठेवून गुन्हेगाराला समोर आणण्याची वेळ आली आहे। फक्त आज रात्री वाड्यावर संपूर्ण लक्ष असू द्या। यस सर। बोल, काय काम आहे तुझं? या घरातल्या लोकांना तुला सुखात जगू द्यायचंच नाही असं ठरवलंयस का? याच घरातल्या माणसांनी इतरांचं जगणं मुश्किल करून ठेवलंय, त्याचं काय? विश्वास, तू विनाकारण एखाद्यावर आरोप करतोयस। पुरावे कुठे आहेत तुझ्याकडे? हा, देईन ना, सगळे पुरावे देईन, पण उद्या। हो, म्हणूनच फोन केलाय अभिराम नाईक। नाईक घरातल्या प्रत्येकाला आणि त्या वाड्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला उद्या वाड्यामध्ये थांबायला सांग। माझ्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही कधी पुराव्याशिवाय बोलत नाही। पुराव्यानेच आरोप सिद्ध होतील आणि जो कोणी गुन्हेगार आहे तो समोर येईल। आणि हो, एक महत्वाचं सांगायचं होतं, तुझा पुतण्या सापडला। काय? कुठे सापडला गणेश? सांगतो सगळं सांगतो, पण उद्या त्याच्या गुरुसकट रघु काकांना पण मी घेऊन येतोय। तू तिथे सगळ्यांना सांग, उद्या तुमच्यातला गुन्हेगार तुमच्या समोर येईल। आणि हो, वाड्यातनं कुणीही पळून जाण्याचा प्रयत्न करू नका। वाड्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे, तेव्हा बी अलर्ट। उद्या भेटूच। अभि काका, काय झालंय? तू टेन्शन मध्ये का दिसतोयस? घरातले सगळे कुठे आहेत? अरे काय झालंय ते तरी सांग। सांगतो, आधी सगळ्यांना बोलवलं म्हणून सांग। जा। पांडू, पांडू, काय झालं अभिभाव? नाथाला बोलवलं म्हणून सांग, विसरू नकोस। पण किती बोलवलेला सांगू? सांग, विश्वासचा फोन आला होता। विश्वासरावांचा फोन येतो जा सांग। नाथा नाथा नाथा। आता कोणाची चौकशी करायची? सांगतो ना नंतर, जा आधी सांग बोलवलं म्हणून। आणि सुषमाला पण सांग। बाबा, काय झालं? अभि काकाने बोलवलंय बाहेर। विश्वास दादाचा फोन आला होता असं म्हणाला। माधव काका, निलिमा काकी तुम्हाला अभि काकाने खाली बोलवलंय। जग बोलवलं हा अभिराम दादा तर मागं काय माहित? हे बघ, मला फक्त एवढंच माहितीये की त्याला विश्वास दादाचा फोन आला होता। मला जरा सगळ्यांसोबत बोलायचं होतं म्हणून बोलवलं सगळ्यांना। काय झालं अभिरामा? आई, सांगतो। पूर्वा, सुषमा कुठे? ती त्याका किती बोलवतास? सरिता वहिनी, मला सगळ्यांशीच बोलायचंय। भाऊजी, आता काय वाईट सांगू नको।
एवढा सगळा भोगत इलाच ना. आता अजून काय वाईट ऐकूची तयारी नाही हा. अरे काय झालंय ते सांगून टाक ना आता. हो, आणि आता सगळे आलेत. विश्वासचा फोन आला होता. तो उद्या सगळ्या टीमला घेऊन आपल्या वाड्यावर येतोय. उद्या हाय किती येता हा? त्याच्या हातात सगळे पुरावे लागलेत. नेने काकांच्या आणि अजयच्या खुन्याला सगळ्यांसमोर आणणार आहे. काय चाललेला हा? आधी सगळ्यांची चौकशी केल्यानी, सगळ्यांवर आरोप केल्यानी, आणि आता गुन्हेगाराक समोर आणणार. मग काय माहित यांनी काय नाही केल्यानी, पण यांना त्रास झालोच ना. काकी काकी, आपल्यापैकी कोणीही काहीही केलेलं नाहीये. पण विश्वासच्या दृष्टीने आपल्या घरातलाच आरोपी आहे. तो घेऊन जाईल उद्या त्याला. आपल्या घरातलं एक माणूस कमी होईल. आज आपण इथे सगळे जमले आहोत. उद्या ती व्यक्ती आपल्यामध्ये नसेल. या घरातून कोण काय जातला नाही. होय, माझो आधीपासूनच विश्वास होतो आणि आजही खात्री आहे माका माझ्या लेकरांनी काय एक केलेलं नाही. हा मग काय म्हणूचा हा तुमका? या सगळा कोणी केला हा? उद्या कळतच. वय, आणि मी पण वाटच बघतोय. हो बाय, आता तरी गप रव. उद्या काय वाढून ठेवला हा काय माहित नाही. हा पोरांनो, आता तरी एकत्र राहा. एकमेकांशी भरभरून बोला. एकत्र जेवा. जो गणेश खया गणेश सापडलाय. काय खया हा तो? आणि कोणाक सापडलो? विश्वासला. त्याच्या ताब्यात आहे. हे बघ अभिरामा, त्याका आत्ताच्या आत्ता सांग माझ्या लेखाक सोडू. उद्या सकाळी घेऊन येईलच तो. आणि त्याच्यासोबत त्या गुरुला आणि रघु काकांना सुद्धा. पण माझ्या गणेशान काय केल्यान? गणेशने काय केलं नसेल. तपासाच्या वेळेला सापडला म्हणून ताब्यात ठेवलं असेल कदाचित. मग काय त्याला लगेच भेटूचा? अहो अहो, चला ना आपण त्याला भेटूक जाऊया. विश्वासराव सांगूया त्याला सोडूक. चल दत्तादा, आता जाऊन काही फायदा नाही. तू नाही सोडणार त्याला. आणि उगीच आपण त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला ना तर तो ऍक्शन घे. अभिराम बरोबर बोलतोय भाऊजी. अरे देवा, माझ्या सगळ्या लेकरांवर लक्ष ठेव रे बाबा. दत्ता, अरे डोळे पुस रे बाबा. तुझ्या डोळ्यात राग चांगलं दिसता, पाणी नाही. चला सरिता, पूर्वा, यमुना, पानं वाढूक ठेवा. आणि हा कोणीतरी छायात घेऊन या. ते का पण हे सगळा कळूक वया ना. सुशल्या, उद्या सगळा कळतलाच. कोणी केल्यान हा, कशासाठी केल्यान हा. तू तुझं वाटो घे आणि तुझ्या घराकडे जा. तुका तुझ्या आईचे दागिने व्हायत ना,
मी उद्या देतले येते तुका. काय रे, या दागिन्यांपेक्षा माका माझा घर वया, माझी माणसं वयात. चला नाथा, अरे तू काय चाललास? घराकडे जाते. नाथा, अरे इतकी वर्षा चाकरी केलीस या घराची, पण कधी हे 4 घास बसून खाल्लंच नाही तू. आज खय जायचा नाही. तुम्ही दोघा आज हयच जेवा. चल पानं जेवा. चल सुरू करा. अरे जेवण बाहेर घेऊन जाते. कित्या काय बसून जेवण जाऊचा नाही तुका? नाही पण बस बस आहे, बस रे बस. आणि ह्या बघ, उद्याचा दिवस गेलो ना की तुका गावात जाऊचा असला ना तर जा बाबा तू गावात. वहिनींनो माहिता मका, तू पांडूक सांगितल्यास ना ते ना माका सांगितल्या. दत्ता, जाताना ते का पैसे आणि धान्य दे. वहिनींनो नाथा, अरे जेवणाच्या ताटावर बसून रडा नको. पुस डोळे पुस. अरे ह्या काय, तुम्ही सगळे जेवूक बसलेस, पांडूची कोणाक आठवण नाही. हा थांब थांब, मी बोलवतो त्याला. साहेबा, अरे साहेबा. माधवा, खुळ्या, ए खुळ्या. काय झालं दत्ता भाऊ? जेवूच नाही तू का? नाही तुम्ही जेव्हा, मी नंतर जेवतोय. नाही नाही ता काय नाही, नंतर काहीतरी शिळा पाका खाशील. बस जेव बस. पूर्वा वाढतंय का? यमुना, सुशल्याक पण ताट नेऊन दे. होय. सरिता, निलिमा, तुमच्या वाट्याचे दागिने मी उद्या तुमका देतले. आई काय गरज आहे त्याची? अगो माझ्याजवळ ठेवून तरी मी काय करतले, तुम्ही घालशाल तरी. अभिरामा, देविकाचे दागिने तुझ्याजवळ देईन मी. नाथा, तुझा जेवण झाला ना की नानांका नेऊन दे. हा नाना आज गप झोपले आहेत, काय पण बरळत नव्हते. उद्या या घरातली इडापिडा जातली ना त्यांका पण कळला असतं. माधवा, आता कोणी आठवण काढली? विश्वासराव भाऊनी. अभिरामा, देविका फोन केलास काय? आई उद्या येणार आहे ती. ते का किती बोलवलास? विश्वासने सांगितलं सगळ्यांना बोलवाय. नाही असू दे, ते का पण येऊन दे. सरिता, आता पुढचा सगळा बघू पया. काय रे अभिरामा? अरे काय विचारते मी, तुका काय वया?
पेडो की बर्फी? अरे मुलगा का मुलगी? आई मला मुलगी हवी आणि देविकाला सुद्धा. अरे मुलगी म्हणजे लक्ष्मीच, तिचं नाव लक्ष्मीच ठेवा. ए आजी, लक्ष्मी किती जुनं नाव आहे. काय गो वसंते, माझी इच्छा हा ना, लक्ष्मीच ठेव रे ना. ह्याच्याकडे बघा. अरे माधवा, काय तर नाव ठेवलास? आर्चिस का फारचिस काय? जिभेचे तुकडे पडतात माझ्या. आई, उद्या एकदा हे सगळं झालं ना की आम्ही लगेच मुंबईला जायला निघू. आता नको इथे थांबायला. असा किती बोलतो? अहो आई, तसं नाही. येऊ ना आम्ही अधूनमधून. हो आजी. फक्त आजवर तू माझ्याजवळ काही मागितलं नाही. हा, आणि तू जे मागितलंस ते मी तुला दिलं नाही. माझी जमीन. हो हो. आता तू माझी जमीन कसायची? नाही, ती काही बोलणार नाही. तू तिथे शेती कर, त्यातून उत्पन्न मिळव, त्यातलं थोडं तुला ठेव, थोडं मला दे. पण आता ना वाद नकोच असं मला वाटतं. माधव, आता जमीन नको. अरे मग आता मी इथे थांबून शेती करणार आहे का? हा, आता रिटायर झाल्यावर मी इथे येऊन राहीन. हो, काय निलिमा, चालेल ना? माधव, ते आपण नंतर बोलू. आणि हो सरिता, आता कसलीही काळजी करायची नाही. पूर्वाला जेवढं शिकायचंय ना तेवढं शिकू दे. अगदी मुंबईला येऊन शिकायचं असेल ना तरी चालेल. बाय बाजे, मुंबई? हो, आम्ही आहोत ना. पूर्वा, तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा तू ये. आणि सरिता, आता तिची काळजी करत बसायची नाही हं, आणि रडायचंही नाही. हो, तिचा एक भाऊ आहे इथे, पण तिथे तिचा दुसरा भाऊ आहेच की काय? आई, अगं आम्हाला रडू नकोस म्हणून सांगते. आणि हे काय? अरे आज ना हे असं खोय होते. ते असते ना तसा काही झालाच नसता रे. ही येळ तिने असते. आई, हे जे काही घडलंय ना ते चांगल्यासाठीच आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा होईल, पण तो आपल्या घरातला नसेल. मला तर आधीपासूनच त्या रघु काकांवर संशय आहे. माझी खात्री आहे तेच करत असणार हे सगळं. आपल्याला काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. होय, माझी खात्री आहे. ह्या काम बाहेरच्याचाच हा. काळाचा डोह डोळाशी काळ, आपुला घास तो मागत आहे. काळाची चाल उलट्या पावली, भोवताली पाश
विणात आहे सावध आता अखंड सावध सावध आता अखंड सावध अंधाराचा शब्द घुमत आहे रात्रीच खेळ चाले येथे रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ चाले येथे रात्रीच खेळ चाले रात्रीच खेळ चाले येथे रात्रीच खेळ चाले उद्या या फोटोतला एक जण वाड्यातून एक्झिट केली.